मित्रांनो नमस्कार. दिनांक 13 जून 2025 रोजी गटसाधन केंद्र आरमोरी येथे ISO मानांकन संस्था दिल्ली येथील सदस्य जितेन अलोने व श्री कपिल सहारे यांनी भेट दिली. या प्रसंगी गट शिक्षण अधिकारी माननीय दीपक देवतळे सर तसेच शिक्षण विस्तार अधिकारी तथा गट समन्वयक सौ नलिनी शेळमाके मॅडम यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. ISO मानांकन टीमचे गट शिक्षण अधिकारी यांच्या कक्षात आगमन झाले आणि त्यावेळी गट शिक्षण अधिकारी माननीय देवतळे साहेब व शिक्षण विस्तार अधिकारी नलिनी शेळमके मॅडम यांनी आपले सर्व उपक्रमाची या ठिकाणी थोडक्यात माहिती दिली. यानंतर गट शिक्षण अधिकारी माननीय दीपक देवतळे सर, शिक्षण विस्तार अधिकारी तथा गट समन्वयक माननीय सौ नलिनी शेळमाके मॅडम तसेच गट साधन केंद्रातील सर्व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत ISOचे 32 निकषानुसार गट साधन केंद्राची तपासणी करण्यात आली. या तपासणी दरम्यान प्रतिनिधींनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे देण्यात आली आणि गट साधन केंद्राच्या कार्यपद्धतीबाबत पारदर्शक माहिती सादर करण्यात आली. पाहणीच्या वेळेस विचारलेल्या प्रत्येक मुद्द्यांचे अचूक, स्पष्ट आणि ठोस उत्तर संबंधित अधिकाऱ्यांकडून देण्यात आले. यामुळे कार्यालयीन प्रक्रियेतील शिस्त, पारदर्शकता आणि नियोजनबद्धता अधोरेखित झाली. यानंतर गट साधन केंद्र आरमोरीच्या आवारात लावण्यात आलेल्या माहिती फलकांविषयी आणि गट साधन केंद्रात राबविण्यात आलेल्या उपक्रमांविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. यानंतर गट साधन केंद्रामध्ये कार्यरत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीच्या कक्षाला प्रत्यक्ष भेट दिली. येथे वापरले जाणारे विशेष शिक्षण साहित्य, टाचणी फलक आणि विद्यार्थ्यांकरता राबविले जाणारे अनुकूल उपक्रम याविषयी सविस्तर माहिती त्यांना देण्यात आली. विशेष म्हणजे दृश्य, स्पर्श व श्राव्य साधनांद्वारे दिल्या जाणाऱ्या शिक्षण पद्धती पाहून पाहुण्यांनी समाधान व्यक्त केले. यानंतर गट साधन केंद्रातील संगणक कक्ष व मुख्य कार्यालयाला भेट दिली. यावेळी माननीय सौ नलिनी शेळमाके मॅडम, शिक्षण विस्तार अधिकारी यांनी संगणक कक्षातील आधुनिक सुविधा, डेटा व्यवस्थापन प्रणाली, माहिती संकलन व साठवण तसेच डिजिटल नोंद प्रणाली याविषयी सविस्तर माहिती दिली. कार्यालयीन प्रक्रियेतील शिस्तबद्धता, दस्तऐवजीकरण आणि कार्यपद्धतीचे तंत्रस्नेही स्वरूप पाहून पाहुण्यांनी समाधान व्यक्त केले. एक आधुनिक व पारदर्शक कार्यालयीन व्यवस्थेचा आदर्श येथे पाहायला मिळाला अशी प्रतिक्रिया पाहुण्यांनी नोंदवली. यानंतर पाहुण्यांनी गटसाधन केंद्राच्या बाह्य परिसराची सविस्तर पाहणी केली. यावेळी माननीय दीपक देवतळे सर, गट शिक्षण अधिकारी यांनी परिसरातील रचनात्मक बदल, स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण आणि इथे घेण्यात येणारे विविध उपक्रम याविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच कचऱ्याची विल्हेवाट, पार्किंगची व्यवस्था, तसेच तंबाखूमुक्त अभियान, तसेच या ठिकाणी विविध लावण्यात आलेले फलक याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. यानंतर इथे तयार करण्यात आलेलं सुंदर गार्डन याविषयी माहिती देण्यात आली. या गार्डनमध्ये औषधी व फुलझाडे, वेलझाडे आणि शोभेची झाडे यांचा समावेश असून परिसराला एक नैसर्गिक, शांततामय आणि प्रेरणादायी रूप देण्यात आले आहे. गार्डनच्या सभोवताली असलेल्या भिंतीवर शालेय उपक्रमांचे, शिक्षणविषयक संदेशाचे आणि प्रेरणादायी चित्रांचे फलक कलात्मक रीतीने लावण्यात आले आहेत. या भिंती केवळ सौंदर्य वृत्तीचा भाग नसून त्या शिक्षणाचा एक बोलका माध्यम ठरले आहेत. याबाबतची सविस्तर माहिती पाहुण्यांना देण्यात आली आणि त्यांनी विशेष समाधान व्यक्त केले. यानंतर येथील प्रशिक्षण हॉलमध्ये पाहुण्यांचं आगमन झालं आणि हॉल बघून सुद्धा त्यांनी समाधान व्यक्त केले. यानंतर सर्व मान्यवरांना कार्यक्रमासाठी गटसाधन केंद्राच्या सभागृहात आमंत्रित करण्यात आले. सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात ISO मानांकन संस्था दिल्ली येथून आलेले माननीय श्री जितेन अलोने व श्री कपिल सहारे यांचे स्वागत करण्यात आले. या स्वागताप्रसंगी गट शिक्षण अधिकारी माननीय दीपक देवतळे सर, सौ नलिनी शेळमाके मॅडम तसेच केंद्रातील
अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. फुलांचा गुच्छ, श्रीफळ व शाल देऊन पाहुण्यांचे मनापासून स्वागत करण्यात आले आणि संपूर्ण कार्यक्रमाला एक सुसंस्कृत व औपचारिक सुरुवात मिळाली. यानंतर ज्यांच्या प्रेरणेतून आणि मार्गदर्शनातून ISO मानांकनाची तयारी करण्यात आली असे श्री दीपकजी देवतळे गट शिक्षण अधिकारी यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं आणि थोडक्यात त्यांनी या कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. यानंतर कार्यक्रमात ISO मानकांसाठी आवश्यक असलेल्या 32 निकषांवर आधारित एक सुसंगत PPT सादरीकरण करण्यात आले. हे सादरीकरण गट शिक्षण अधिकारी माननीय दीपक देवतळे सर यांनी सविस्तरपणे सादर केले. या PPTद्वारे गटसाधन केंद्र आरमूर येथे प्रत्यक्षात कशा प्रकारे हे निकष प्रभावीपणे पूर्ण करण्यात आले त्याचे दस्तऐवजीकरण, कृती आराखडा आणि परिणामकारकता स्लाइड दर स्लाइड स्पष्ट करण्यात आली. पाहुण्यांनी या सादरीकरणाचे कौतुक करत संघटित व अभ्यासपूर्ण मांडणीसाठी विशेष अभिनंदन व्यक्त केले. कर्मचाऱ्यांचं तर त्याच्यामध्ये आमच्याकडे जे काही कर्मचारी आहेत त्या सर्वांचं नाव आणि त्या ठिकाणी त्यांचं पद या ठिकाणी नमूद केलेलं आहे. ते तुम्हाला आवडलं असेल की आवडावं आणि लवकरच आम्हाला ISO मिळावं. चला, थँक्यू. यानंतर ISO मानकन संस्था दिल्ली येथील सदस्य श्री कपिल सहारे यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. यानंतर ISO मानांकन संस्था दिल्ली येथील श्री जितेन अलोने यांनी कर्मचाऱ्यांचा ड्रेस कोड आणि सादरीकरणाचे कौतुक केले. महाराष्ट्रातील दुसरे ISO मानांकन मिळवणारे केंद्र म्हणजेच आरमोरी असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच ISO टिकवून ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण सूचना त्यांनी दिल्या. कार्यक्रमाचे संचालन दीपाली गुडेप्पार मॅडम यांनी केले तर आभार सुनंदा गिरिपुंजी मॅडम यांनी मानले. कार्यक्रमाच्या विशेष प्रसिद्धीसाठी गुलाब मने सर यांचे मोलाचे योगदान राहिले. यावेळी विशेष साधन व्यक्ती विनोद भांबोरे, सोनाली कातटवार, करुणा बागेसर, प्रतिभा मेश्राम, अश्विनी गेडाम, सरोज मस्के, ज्योतिराय भुजाडे, शिवदोधन खेवले, मधुकर हांडेकर, देवराज बोपचे आदी कर्मचारी उपस्थित होते. अशा प्रकारे मित्रांनो, गटसाधन केंद्र आरमोरी आता केवळ एक केंद्र न राहता राज्यातील इतर केंद्रांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे. या वाटचालीसाठी सर्व सहकाऱ्यांचे मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील प्रत्येक टप्प्यावर असेच यशोशिखर गाठण्याच्या शुभेच्छा. धन्यवाद. मित्रांनो, माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट्स करा, शेअर करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.